आता परीक्षेमध्ये कधी कधी तुम्हाला तो विचारून घेत असतो, तुम्हाला डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी असा प्रश्न विचारतो तो, बरोबर. किंवा तुम्हाला विचारतो तो फाइंड आउट द एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी. काय म्हणतो तुम्हाला तो, की तुम्ही काय करा, एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढा. तुम्ही एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढा असं म्हणतो. मग यार एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी म्हणजे काय बरं का, म्हणजे फक्त आणि फक्त कशामुळं, फक्त आणि फक्त जे काही आहे आपल्या सपोर्टमुळं, फक्त आणि फक्त सपोर्टमुळं. या लक्षामध्ये तो फक्त आणि फक्त सपोर्टमुळे जे काही असतं त्याला म्हणतो आपण एक्सटर्नल स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी, सपोर्टमुळं. मग तुम्ही काय करतात, तुम्ही फक्त सपोर्ट मोजून घेणार की चला बाबा सपोर्ट किती असतात, सपोर्ट मोजून घेणार आणि त्याच्यामधून काय करणार, इक्विलिब्रियम इक्वेशन मायनस करून टाकणार, की चला सपोर्टच्या रिॲक्शन किती आहेत ते मेजर करून टाकणार आणि इक्विलिब्रियमची इक्वेशन तुम्ही काय करणार, इक्विलिब्रियमची इक्वेशन त्याच्यामधून इक्विलिब्रियमचे इक्वेशन जे आहे ते मायनस करून टाकणार. म्हणजे काय म्हणायचं मला समजून घ्या. सो आपण काय बघत आहोत, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी दोन प्रकारची असते, एक्सटर्नल आणि इंटर्नल. आता इंटर्नल काय असते आणि एक्सटर्नल काय असते याला कन्सेप्च्युअल काय बघू आपण. ठीक, आता मला काय दिसायला भेटते बरं का, की एक्सटर्नल 2D आपल्याकडे दोन केस असतात ना, 2D केस असते आणि 3D केस असते. तर मी काय करत असतो, मला जे काही स्ट्रक्चर दिलं असेल ना त्या प्रत्येक स्ट्रक्चरचा सपोर्ट मला दिसतो आणि प्रत्येक स्ट्रक्चरचा सपोर्टच्या रिॲक्शन पण माझ्याकडे आहेत. जसं की काय बरं का, जर फ्री असेल तर फ्रीची सपोर्ट रिॲक्शन किती असते, 0. जर रोलर असेल तर सपोर्ट रिॲक्शन किती असते, 1. जर हिंज असेल तर 2. जर फिक्स असेल तर 3. जर गायडेड रोलर असेल तर 2, राईट की नाही, गायडेड रोलर असेल तर 2. जर ही असेल आपली स्प्रिंग असेल तर 1. हे सगळे रिॲक्शन आपल्याला माहिती आहेत, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग सपोर्टच्या रिॲक्शन जे काही आहेत ना ते मी मोजू शकतो, 2, 4, 6 असं करून मी मोजू शकतो. ठीक आहे, तर मोजतो मी. तर 2D केसमध्ये जर मला एक्सटर्नल इंडिटर्मिनन्सी काढायच्या असतील तर मी लगेच काढून घेत असतो, राईट की नाही, लगेच काढून घेतो. मी काय करतो, सपोर्टच्या रिॲक्शनमधून करून घेणार. तो टोटल रिॲक्शन छोटा आर म्हणतो समजा मी, टोटल रिॲक्शन आर मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन जी काय आहे मी काय करून टाकणार, इक्विलिब्रियम इक्वेशन 3 करून टाकणार, राईट की नाही. हे झालं माझं काय, हे झालं माझं DSI असं लिहितो मी, तर DSI ब्रॅकेटच्या बाहेर ई, म्हणजे एक्सटर्नल इंडिटर्मिनन्सी कसा काढतो मी, R-3 करून काढून मोकळा होतो, राईट. R-3 करून काढून काय होतं, मोकळा होतो. अशा पद्धतीने आपण हे करत असतो, तर राईट. तर हे अशा पद्धतीने मला करायचं आहे. मग तुम्ही म्हणणार कशासाठी बरं का, हे बीमसाठी, फ्रेमसाठी, कोणासाठी, हे तुम्हाला सगळ्यांसाठी वापरायचं आहे, हे बीमसाठी पण वापरायचं आहे, हे सगळ्यांसाठी वापरायचं आहे. ठीक आहे. सो मी जो काय आहे बीम झाला सगळ्यांसाठी, अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करत असतो DSE. तो क्लिअर झाला काय पॉईंट, हा पॉईंट क्लिअर आहे का सगळ्यांना, सांगा रे. फ्रेम, बीम आणि ट्रस सगळ्यांसाठी एक्सटर्नल इंडिटर्मिनन्सी आपण R-3 करून काढणार, हे क्लिअर आहे का तुम्हाला, क्लिअर आहे. ठीक आहे. आता आपण बघणार 3D स्ट्रक्चर. जर 3D स्ट्रक्चर जर का असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला DSI एक्सटर्नली कसं काढायचं आहे बरं का तुम्हाला, तर R- इक्विलिब्रियम इक्वेशन तुम्हाला 6 करून घ्यायचं आहे. सो R-6 करून घ्या, R-6 करा, तुमचं काम होऊन जाईल. सो R-6 करून टाका, आपण त्याच्यानुसार करून टाकू, बघू एक्झाम्पल आल्यानंतर कळून जाईल. तो हा पार्ट आपला कव्हर झाला, एवढं क्लिअर आहे तुम्हाला, हे क्लिअर आहे. आता आपण काय करतो, मला काढायचं आता इंटर्नल इंडिटर्मिनन्सी. अजून मी कन्सेप्ट सांगितला नाही आहे, एक रट्टामारसारखं सांगतोय, समजा इंटर्नली आता मला काढायचं आहे, इंटर्नल इंडिटर्मिनन्सी मला काढायचं आहे. तो इंटर्नली इंडिटर्मिनन्सी कसं काढणार, तुम्हाला टोटल DSI माहिती आहे का, तुम्ही म्हणणार हो टोटल DSI मला माहिती आहे. मग टोटल DSIमधून जर का समजा तुम्ही एक्सटर्नल DSI ही जर का मायनस करून टाकला, एक्सटर्नली इंडिटर्मिनन्सी जर का मायनस करून टाकलं, तर तुम्हाला नाही वाटत का तुम्ही इंटर्नल इंडिटर्मिनन्सी शोधून टाकलं. म्हणजे मी काय म्हणतोय, मी असं म्हणतोय बघा, DSI इज इक्वल टू DSI एक्सटर्नली प्लस DSI इंटर्नली. मला सांगा, हे तुम्हाला शोधता येतं, हे तुम्हाला रिॲक्शनवरून शोधता येतं. मग तुम्ही याला जर का इकडे मायनस करून टाकलं तर तुम्हाला DSI भेटून जाईल ना, DSI इंटर्नली भेटून जाईल. मग तुम्हाला काही मोठ्या फ्रेम दिलेले असतात आणि त्याला कॅन्टिलिव्हरी कट करा, नंबर ऑफ बॉक्सेस मोजा, काही जरूरत नाही काही करायची. सरळ तुम्ही जर का समजा याला जर का तुम्हाला DSI जर का पटकन काढता येत असेल आणि जर तुम्हाला समजा एक्सटर्नली रिॲक्शन जर का काढता असेल तर तुम्हाला इंटर्नली पण काढता येईल ना. आता हे इंटर्नली काय भांडण नसतं, आपण आता कन्सेप्च्युअली समजून घेऊया. मग उदाहरण बघू मग बघा बरं का, आता काय म्हणायचं मला, उदाहरण आपण बघतो. समजा एक बेसिक लेवलचं उदाहरण आपण बघूया, इंटर्नली एक्सटर्नली आपण काढायचा प्रयत्न करूया. बेसिक लेवलचं उदाहरण घेण्यासाठी मी काय घेतो बरं, समजा मी हे वाली घेतो उदाहरण.
तर समजा एक मिनटं असं स्ट्रक्चर घेतो रे, कन्सेप्ट शिकवायची आहे. राईट, अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा कन्सेप्ट काय सांगतोय. हां, आपण जर फक्त विचार करायला गेलो तर मला काय लक्षामध्ये येते बघा. विचार करायला गेलो तर काय लक्षामध्ये येते माझ्या, मला कळतं इथं किती आहेत बरं का रे. इथं आहेत 2, राईट, 2 आणि इथं आहेत 3. तर 2 आणि 3 किती झाले 5. आणि इक्विलिब्रियम इक्वेशन किती माझ्याकडं 3. तो 5 म्हणून 3 गेले 2, राईट की नाही 2. इथं जर बघायला गेला तर किती बरं का 2 आहेत इथं. तर इथं मला 2 दिसायला भेटत आहेत. एक आपण सरळ आपण म्हणा फक्त एक्सटर्नली मेजर करू बरं का. मी एक्सटर्नली मेजर करण्याचा प्रयत्न करतो मी. म्हणजे काय म्हणायचं मला, इथं रिॲक्शन किती आहेत, इथं रिॲक्शन आहेत 2, इथं रिॲक्शन किती आहे 1. 2 आणि 1 किती झाले 3. तो 3 रिॲक्शन मला दिसायला भेटत आहे. सपोर्टच्या रिॲक्शनबद्दल म्हणतोय फक्त मी. ओके, रिॲक्शन तुमच्याकडे 3 आहे, रिॲक्शन तुमच्याकडे 3 आहे आणि इक्विलिब्रियम इक्वेशन पण तुमच्याकडे 3 असतं. तर DSIE हा किती आणला मी, हा आणला मी 0. 3 - 3 किती आणला मी 0. याचा अर्थ असा आहे की बाबा सपोर्टचे रिॲक्शन जर का तुम्हाला माहीत असतील ना, सपोर्टचे रिॲक्शन जर का माहीत असतील ना, तर तुम्ही त्याच्या वरचा जो हा मेंबर आहे ना, याला तुम्ही फाइंड आउट करू शकतात. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, मी आकृती नवीन काढून सांगतोय. हे बघा मी काय म्हणतोय तुम्हाला, की मी तुम्हाला असं म्हणतोय. आता तुम्ही काय करतायत, फक्त रिॲक्शनची बात करा. कन्सेप्ट शिकत आहोत, लक्षामध्ये घ्या. रिॲक्शन किती आहे तिथं रे, तुम्ही म्हणाल इथं 2 आहे, इथं 1 आहे. 2 आणि 1 किती झाले 3. 3 मधून मी तर 3 मायनस केलं तर मला DSI एक्सटर्नली किती भेटेल. सो एक्सटर्नल इनडिटर्मिनसी, स्टॅटिकली इनडिटर्मिनसी किती भेटेल मला 0. याचा अर्थ काय होतं बरं का, याचा अर्थ असा आहे की तुम्ही रिॲक्शन शोधू शकता, रिॲक्शन इझिली शोधू शकतात. या उदाहरणामधून काय कळतं आपल्याला, की तुम्ही वरून येणाऱ्या फोर्सवरून, आता फोर्स कोणत्या पण प्रकारचा फोर्स असेल तिथं, मी फोर्स दाखवलेलं नाही आहे पण त्याच्यावरती फोर्स 100% आहे. लक्षामध्ये, तर कोणत्या पण प्रकारचं फोर्स त्याच्यावरती असू शकतं. तर मी काय बोललो बरं तुम्हाला, इथं मला लक्षामध्ये आलं गड्या की ठीक आहे, कोणत्या पण प्रकारचा फोर्स तिथं असेल तर 0. म्हणजे तुम्ही रिॲक्शन शोधू शकता, तर तुम्हाला रिॲक्शन शोधता येतील असा अर्थ होतो. इथं क्लिअर झालं का. जर समजा इथं DSIE जर 0 येतोय तर तुम्ही रिॲक्शन शोधू शकतात. जर तुम्ही रिॲक्शन शोधू शकतात तर याच्यामध्ये किती फोर्सेस येत रे, याच्यामध्ये 3 फोर्सेस आहेत. याच्यामध्ये किती फोर्सेस 3 आणि 3 जे आहे इक्विलिब्रियमच्या इक्वेशनवरून तुम्ही हे पण करू शकतात. म्हणजे तुम्ही हे पण शोधू शकतात, तुम्ही हे पण शोधू शकतात. इथलं क्लिअर झालं. म्हणजे इथपर्यंत तुम्ही डिटरमाइन करू शकतात, तुम्ही रिॲक्शन डिटरमाइन करू शकतात आणि याच्यामधला फोर्स पण डिटरमाइन करू शकतात. आता तुम्ही इथं या बरं, आता इथं या. इथं जर तुम्ही आलेत, आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का. आता मला जे ना मेंबर फोर्स शोधायचे बरं का, मी कन्सेप्ट शिकवतोय, मेंबर फोर्स मला शोधायचे, मी कन्सेप्ट शिकवतोय. मग मला इथं दिसायला भेटेल की याच्यामध्ये आहे 3, याच्यामध्ये आहे 3 आणि मला इंटरनल फोर्सेस शोधत जायचे आहेत. रिॲक्शन मी शोधू शकलो, डायरेक्टली शोधू शकलो. आणि रिॲक्शनच्यामध्ये इथं जे काही रिॲक्शन मी शोधू शकलो, त्यामुळे जे काही आहे इथलं पण मी काय करू शकलो बरं का, मेंबरचा फोर्स पण मी शोधू शकलो. आता मी इथं आलो, 3 आणि 3 किती झाले 6 आणि तिकडे इक्विलिब्रियम इक्वेशन किती माझ्याकडे 3च आहेत. तो 6 म्हणून 3 म्हणजे मला दिसायला भेटते यार 3 माझ्याकडे अननोन आहेत. तर 3 माझ्याकडे अननोन आहेत ना, तर मी इकडून हा रस्ता मी यूज नाही करू शकत, कारण की माझ्याकडे 3 ऑलरेडी अननोन आहेत ना. तर मी कोणता पण रस्ता यूज करू शकत नाही. मी एक काम करतो, इकडून येतो, इकडून हा रस्ता बघतो बरं का. इकडून बघायला गेलो, इथं पण 3 अननोन आहेत, इथं पण 3 अननोन आहेत बघा. इकडे मी काय करतोय, पहिल्यांदा हे इकडून घुसायचा प्रयत्न करतोय आणि मला दिसायला भेटलं की इथं 3 अननोन आहेत, म्हणून मी हा रस्ता वापरणार नाही. का, कारण की इथं इंटरनली मी डिटरमाइन करू शकत नाही. तर इंटरनल फोर्सेस मी इथून डिटरमाइन करू शकत नाही असा अर्थ होतोय. इंटरनल फोर्सेस इथून मी डिटरमाइन करणार नाही असा याचा अर्थ होतो. मग मी हा रस्ता पकडायला गेलो, इथं पण मला दिसायला भेटतं इकडे 3 समजा, इकडे 3 समजा. तर इथं पण 3 आहेत ना, 3 इथं अननोन फोर्सेस आहेत. 3 इंटरनल फोर्सेस इथं अननोन आहेत. त्या 3 अननोन फोर्स जर का मला माहीत असले असते ना, तर मी घुसलो असतो ना. मला या मार्गामधून घुसता येतं ना, या मार्गामधून मला घुसता येतं. तर इंटरनली मला स्ट्रक्चरला डिटरमाइन करता येत नाही. तो इंटरनली फोर्सेस आहेत ना, मला डिटरमाइन करता येत नाही. रिॲक्शन तर माझ्या डिटरमाइन करता येतात, सरळ मला कळाल्या, परंतु मला इंटरनली डिटरमाइन करता येत नाही. त्यासाठी माझ्याकडे इंटरनली इनडिटर्मिनन्सी असते. तर तुम्ही इंटरनली इनडिटर्मिनन्सी जर का काढली आता या स्ट्रक्चरची, तर ती काय दिसायला भेटेल बघा. पहिले मला तुम्ही काय करून दाखवा. सांगतो तुम्हाला, अजून कन्सेप्ट शिकली नाही ना तुम्ही, अजून तुमच्या लक्षामध्ये आलेलं नाही आहे. सांगतो मी फक्त, बघा गंमत बघा. हां, तर मला उत्तर सांगा पटकन. टोटल DSI सांगा. टोटल DSI सांगा रे. टोटल DSI किती. इथं आहे 2, इथं होते 3.
तीन आहे, ठीक आहे, तीन तुम्ही काढून घेतले समजा तीन. आता तुम्ही तुम्हाला शिकवले म्हटल्यावरती तुम्ही काढताय बी आलं पाहिजे. तीन आले, मी तर कोपऱ्यात लिहून टाकलं. हां, आता DSI एक्सटर्नली काढायचं आहे. आणि DSI एक्सटर्नली कसं काढतात तुम्ही, काही पण असू द्या ना, तो 2D डायग्राम आहे. तर तुम्ही काय करतात, टोटल रिॲक्शन्स किती आहेत, टोटल रिॲक्शन्स, टोटल सपोर्ट रिॲक्शन, हां सपोर्ट रिॲक्शन इथे आहे 2, इथं आहे 1, राईट की नाही, 2 आणि 1 3 झाले. आणि आपण त्याच्यामधून 3 मायनस करून टाकतो. तो DSI एक्सटर्नली किती येऊन जाईल, 0 येऊन जाईल, राईट. मग तुम्हाला मी काय शिकवलेले कन्सेप्ट, की DSI इज इक्वल टू एक्सटर्नली प्लस इंटरनली असतो, राईट की नाही. एक्सटर्नली किती आला बरं का, एक्सटर्नली आला 0, एक्सटर्नली किती आला 0. मग मला तुम्ही सांगा की इंटरनली किती असेल. सो DSI इज इक्वल टू, याचे उत्तर आपण काढलं आहे 3. तर इंटरनली किती असेल रे, DSI इंटरनली 3 असेल. याचा अर्थ असा आहे माहिती आहे का, की लक्षात घ्या की मेंबर जे होते ना, हेवाले मेंबर वरचे मेंबर, या कोणत्या तरी मेंबरमधले मला 3 फोर्सेस जर का माहीत असले असते ना, तरच मी डिटर्माइन करू शकतो. म्हणजे इंटरनल मेंबर फोर्सेस जे आहेत वरचे, त्या वरचे इंटरनल मेंबर फोर्सेस जर मला 3 मैत्री असले तरच मी याला सॉल्व करू शकतो, नाही तर मी त्याला सॉल्व करू शकत नाही. त्यामुळे हा जो स्ट्रक्चर आहे आपला इंटरनली 3 फोर्सेसनी काय आहे, इनडिटर्मिनेट आहे. 3 फोर्सेसनी इनडिटर्मिनेट आहे. त्यामुळे इंटरनल इनडिटर्मिनेन्सी किती आहे, 3 आहे. इंटरनल इनडिटर्मिनेन्सी किती आहे, 3 आहे. येथे इथून पण कळत होतं तुम्हाला, तर 6 होतं. जर तुम्हाला 3 माहीत असलं असतं तर तुम्ही या रस्ता पकडला असता, लक्षामध्ये तर तुम्ही तो रस्ता पकडला असता. तर तुम्हाला कळतं आहे का, ज्याला कन्सेप्ट कळत नसेल त्यांनी पाठ करून घेतलं तरी चालेल, ठीक आहे. मग बघा, उदाहरण आपण बघत जाणार, आपण समजून घेणार. आता घेतो मी पुढचं मोठं उदाहरण घेतो समजा. चला आता पुढचं मोठं उदाहरण घेऊ आपण. दोन ठिकाणी हिंज लावलेल्या आहेत. मी हे शेवटचं एक्झाम्पल असेल, मग मी लिंक शिकवतो. इथं गायडेड रोलर लावला आहे मी रे. मला फक्त याच्यावरून तुम्ही DSI एक्सटर्नली सांगा. चला सांगा पटकन तोंडी. DSI एक्सटर्नली किती येईल. DSI एक्सटर्नली कॅन बी कॅल्क्युलेट ओनली ऑन द बेसिस ऑफ सपोर्ट रिॲक्शन. इथे किती आहे, 3. इथे किती आहे, 2. इथे किती आहे रे, 2. गायडेड रोलरमध्ये रिॲक्शन किती असती, गायडेड रोलरमध्ये रिॲक्शन 2 असती. कोणकोणती, व्हर्टिकल रिॲक्शन अँड द व्हॉट मुवमेंट. सो देअरफॉर 3 आणि 2 5 झाले, 5 आणि 2 7 झाले. मग 7मधून 3 मायनस केले तर किती होतील, 4. क्लिअर झालं का. DSI 4 आला, हे सगळ्यांना कळालं का रे नेहा. किती झालं, किती येते, हे 3, हे 3 आणि 2 किती झाले, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7मधून 3 गेले 4, बरोबर आहेत ना. रोलर नाही का तो, रोलर नाही, गायडेड रोलर आहे तो, गायडेड रोलर. हा गायडेड रोलर आहे, ठीक. हा गायडेड रोलर आहे, ओके. तो लक्षात घ्या, गायडेड रोलरची रिॲक्शन किती असतात, 2 असतात. रोलरची रिॲक्शन किती असते, 1 असते, ठीक आहे. तो झालं बरं. मग आता आपण DSI काढला, आता आपल्याला टोटल काढायचं. बरं, टोटल काढायचं आहे. आणि टोटल काढण्याचा तरीका जो शिकवला आहे मी, फॉर्म्युला अजून सांगितलं आणि फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आपल्याला. आपण काढू मग आता टोटल, ठीक आहे. तो बघा बरं का, इथून शिरतो. 3 अधिक 3, इथं बघा, इथं 3 आणि याच्यामध्ये 3 अधिक 3 6, 6मधून इथून इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 3, तो इथे असणारे 3 गोल करून घ्यायचं 3ला. हा माहीत पडला, पुढे घेतो. हां, खून मारून घेतलो. DSI शोधतो कसा मी, मार्ग एका लक्षामध्ये ठेवायचा. इथं असतात 3, इथं असतात 3, 3 आणि 3 6, 6मधून 3 गेले 3. याचं काम झालं. चला पुढं. इथं आलो. इथं जर का या मेंबर याला जर का आला, तिथं अननोन किती आहे, फक्त 3च आहे. 3मधून 3 गेले 0 झालं काम. चला या जॉईंटला जर का आले तर काय दिसायला भेटतं बरं का, इकडच्या मेंबरचं काम झालं. इथं आहे 3, इथं आहे 3. अननोन किती बरं का या जॉईंटच्या ठिकाणी, अननोन आहे 6. इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहे तुमच्याकडं, तर तुमच्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन असेल 3 प्लस, सांगा बरं का तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन भेटेल का इथं, आणि भेटतील तर किती भेटतील. फक्त नेहा तू सांग इथं किती भेटेल. नेहा किती भेटेल, 1 कसं काय भेटेल, 1 भेटेल का 2 भेटेल, 1 भेटेल का 2 भेटेल. याला तू पकडून धर, हा पण फिरेल, याला 1 इक्वेशन भेटेल, हा पण फिरेल. तुम्हाला बोललो ना मी, हिंजला जर का 3 मेंबर लावलेले असतील तर 2 भेटतील. जर 2 मेंबर असतील हिंजला, जर का 2 मेंबर कनेक्ट असतील तर 1 इक्वेशन भेटेल. पण इथं 3 मेंबर आहेत ना, मग इथं 2 भेटतील आपल्याला ॲडिशनल इक्वेशन.
लक्षामध्ये मग मला काय भेटतं, मला काय लक्षामध्ये येते बरं का, मग इक्वेशन किती होतात, 5 इक्वेशन होत आहेत, 6 अननोन आहेत आणि 5 तुझ्याबरोबर इथे किती असेल बघा. हिंजला 3 मेंबर जर का कनेक्ट असतील ना तर 2 एक्स्ट्राचं इक्वेशन भेटतात, लक्षामध्ये घ्या. झालं हे. आता इथं आलो, मग याचं काम झालं बरं, याचं झालं. आता इथं आलो, इथं अननोन किती आहेत, 3 अननोन आहेत, 3 - 3 किती झाले, 0, काम खल्लास झालं. चला इकडे आता इथं आलो, इथं जर आले तर काय बरं का, तो इकडे तर तुम्हाला माहिती आहे इकडे आहे 3, इकडे आहे 3, इकडे आहे 3, राईट की नाही. इथं इंटरनल हिंज पण आहे, तो किती अननोन झाले बरं का, 3 त्रिक 9, 3 त्रिक किती झाले 9. आणि तुम्ही मला सांगा 3 त्रिक 9 आहेत आणि इक्वेशन किती आहेत आपल्याकडं, तिथे आहेत 3 इक्वेशन आहेत आणि ॲडिशनल किती इक्वेशन भेटतात पुन्हा तुम्हाला, ॲडिशनल इक्वेशन किती भेटतात रे, 4 मेंबर आहेत, 1 2 3 4, किती मेंबर भेटतील आता सांगा, आता बोल. 3 राईट का. तर मग इथं तुम्हाला डायरेक्ट जवळजवळ 6 इक्वेशन भेटतात. तर 9 अननोन आहेत, 3 त्रिक 9 आणि तुमच्याकडे किती 6 काय आहेत, 6 इक्विलिब्रियमचे इक्वेशन आहेत. मग इथे उत्तर किती येईल बरं का, इथे किती उत्तर येईल, 3. गोल करून घेतो 3ला, राईट. चला आता फ्री एंडला चला, फ्री एंडला अननोन किती असतील याचं काम झालेलं आहे. फ्री एंडला अननोन किती असतील, अननोन आहे 0, इक्विलिब्रियमचं इक्वेशन किती आहे 3. सो देअरफॉर इथं किती उत्तर येईल आपलं -3. तो मायनस इथं कोपऱ्यात लिहून घेतो, झालं. चला आता आपण इकडे आलो खाली जर तुम्ही आलात तर समजा खाली चला की नाही तर इकडे जाऊ, याचं काम झालेलं बरं काय याचं मेंबर. आता इकडे चला, या मेंबरचं पण काम झालं. तो इथं कोण बाकी बरं का, इथं बाकी फक्त हवाला, इथं किती आहे 3, इथे किती आहे फक्त 3. तो 3मधून या जॉईंटचं इक्विलिब्रियम इक्वेशन किती असेल 3मधून 3 गेली तर असेल 0, याचं पण काम झालं. चला खाली या, इथं किती अननोन आहेत 2मधून इक्विलिब्रियम इक्वेशन किती 3, तो किती बरं का आता इथं -1, तो -1. एवढं तुम्हाला शिकवते म्हणून एवढा टाईम लागतो, नाही तर काही नाही पटापट करत गेलो असतो मी, ठीक आहे. ते पण झालं आपलं -1. तर मग आता उत्तर कसं येईल बरं का आपलं, हे -1 आलं. नंतर इकडे जर तुम्ही आलात तर इथं काय दिसायला भेटते बरं का, आता आपल्याला इकडे किती रिॲक्शन आहेत 2, आणि 2मधून जर का समजा मी 3 मायनस केले तिथं उत्तर किती येईल आपलं -1. तर मोजा बरं का, सांगा उत्तर किती येते बाळा उत्तर किती येते, DSI टोटल किती येते मोजा रे, सांगा मला उत्तर. 5 येते का, ठीक आहे. तो 5 येते. आता आघाडी मला पूर्ण खोडायला लावाल रे, काय करू मी. हां ठीक आहे, 5 येते ना. तर आता DSI 5 येते आहे समजा, तो 5 लिहून घ्या तुम्ही. DSI 5 आहे, DSE किती आहे 4 आहे. सो DSE किती सांगितलं लक्षात घ्या, DSE हा किती आहे 4 आणि टोटल DSI किती आहे 5. मला तुम्ही सांगा आता टोटल DSI किती आहे 5, टोटल DSI किती आहे, टोटल 5 आहे. मग DSI इंटरनली किती आहे, इंटरनली किती आहे 1, क्लिअर. तो 1 आहे, तो इंटरनली किती आहे 1, म्हणजे एक कोणता तरी मेंबर वरच्या टॉपच्या मेंबरमधला एक जर का फोर्स तुम्हाला माहीत पडला ना तर सगळं स्ट्रक्चर तुम्ही ॲनालिसिस करून फेकून देणार, सगळं स्ट्रक्चर तुम्ही ॲनालिसिस. तुम्ही म्हणाल कोणतं कुठलं माहीत पाहिजे होतं बरं का, कुठलं माहीत पाहिजे, कोणता बी एक मेंबर कोणत्या बी एका मेंबरचं जर का तुम्हाला इंटरनल फोर्स माहीत पडला ना, फक्त एकच, तरी तुम्ही शब्द काय करून टाकणार, सगळ्या याला तुम्ही सॉल्व करून टाकणार, असा याचा मिनिंग होतो. आलं का. तो DSI इंटरनली याचा मिनिंग काय होतो, 1 आहे याचा म्हणजे काय माहिती का, जर एक जरी तुम्हाला इंटरनल फोर्स मी सांगून दिला मेंबरमधला म्हणतोय बरं का, रिॲक्शन नाही. आता इथे काय होतं, DSE 4 आहे म्हणजे काय, जर तुम्हाला 4 रिॲक्शन माहीत असतील, जर तुम्हाला 4 रिॲक्शन जर का माहीत पडल्यात ना तर जाऊन तुम्ही त्या याला डिटर्मिन करू शकतात. लक्षामध्ये म्हणजे 4 इक्वेशन तुम्हाला जास्त लागतील असं तुम्ही बोलू शकतात. हे झालं क्लिअर, हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता याला सॉल्व करण्याचे वेगवेगळे तरीके पण आहेत, पण तो तरीका मी अजून नंतर सांगतो. पहिले हे कन्सेप्ट होत्या ना, हे झाल्यानंतर मग तुम्हाला सांगतो. जसं की बॉक्स मेथड आणि कॅन्टिल्युअर मेथड जी ना ती पण आपल्याला सांगायची आहे, ती पण आपण डिस्कस करून घेणार आहोत. ठीक आहे. आता तुम्हाला लिंकची कन्सेप्ट शिकवतो. कशाची, कन्सेप्ट ऑफ लिंक. तो आपण लिंकची कन्सेप्ट शिकून घेऊ. कन्सेप्ट ऑफ लिंक आपण बघून घेऊ. सोपी आहे. काय असते बघा लिंक तुम्ही बघितलेली आहे का रे, लिंक तुम्ही बघितलेली आहे. तुम्ही म्हणणार हा कसं काय बरं का, पानटपरी बघितले का, पानटपरी बघा गमत बघा, पानटपरी बघितले का. तो पानटपरीवाला जेव्हा त्याची टपरी उघडतो ना, तर त्याची टपरी उघडल्यानंतर तो काय करतो माहिती आहे का, वरती त्याचं ते छप्पर वरती करतो आणि अशी लिंक असते त्याच्याकडं, अशी लिंक अडकून देतो रे, बरोबर का. अशी लिंक काय करून घेतो, अशी लिंक अडकून देतो. क्लिअर होते का बघा. कुठे बघा, नाहीतर खिडकी असते बघा, घराची खिडकी असेल काहीतरी, तर ती घराची खिडकी जेव्हा तुम्ही वरती कुठे करतात ना, तर एक अशी लिंक असते, ती लिंक तुम्ही काय करून घेता, अशी सपोर्टला लावून देतात. इमॅजिन होते का. खिडक्या असतात त्या जुन्या खिडक्या असू शकतात. तो खिडकी समजा जर तुम्ही ओपन केली ना तर वाऱ्याने जी अशी आदळायला नको, त्यामुळे तुम्ही काय करून घेतात, त्यामुळे त्या लिंकला काय करून घेतात, त्या लिंकला जॉईन करून देतात. बरोबर का. तुम्हाला आठवते का. नाही तर याच्यावाला बघा पानपुरीवाला असतो, तर पानपुरीवालाचं पण पुढचं जे छप्पर असतं ना, त्याला त्याने ना अशा तिरपं हे लावलेली असते,
जर त्याचं असं काही असेल ना तर त्याने हे बघा अशी ही लावलेली असते रे, लिंक लावलेली असते. तुम्हाला इमॅजिन होते का? आणि जर इमॅजिन होत नसेल तर अजून एक लिंक सांगतो कुठली माहिती आहे का? चेन माहिती आहे का? चेन. कोणती चेन? आपली जी की सर्विंगमधली चेन असते ना, अशा पद्धतीने चेन असते बघा ती, राईट का? हिला पण तुम्ही लिंक म्हणत होते, तर ही एक लिंक आहे. क्लिअर झाला का? आता ज्याने कोणी पानटेपरी बघितलं असेल, ज्याने कोणी खिडकीच्या ठिकाणी असे लावतात, तर त्याला ती लिंक क्लिअर झालेली आहे. बरं ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही कळालं बी नाही तर काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता काय दिसायला भेटतं मला. आता ही जी काही लिंक आहे, या लिंकवरती कोणत्याही प्रकारची, या लिंकवरती अशी लोडिंग नसते. ही जी काही लिंक तुम्ही लावलेली ना, हे जे काही समजा पानपटपरीवाल्याची होती ना, तर असं त्याने काहीतरी असं सपोर्ट असतो त्यानं, आणि हे जे छप्पर आहे त्याचा, त्या छप्परला त्याने असं काहीतरी हे केलेलं असं. या लिंकवरून याच्यावरती असा फोर्स येत नाही, यांच्यामध्ये या मेंबरमध्ये फोर्स येतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे ही लिंक जे ना, हा पण एक काय आहे बरं का, ॲक्सिली मेंबर आहे. लिंकसुद्धा काय असते? लिंकसुद्धा एक ॲक्सिली मेंबर असते. हे तेवढं तुम्ही डोक्यामध्ये लिहून घ्या, तुम्ही करून घ्या हे, की लिंकसुद्धा काय असते? आपली एक ॲक्सिली मेंबर असतो. याच्यावरती फोर्स येत नाही, ॲक्सियल फोर्स असतो. आलं लक्षामध्ये? ॲक्सिल एकतर कंप्रेशन असेल किंवा टेन्शन असेल. आता या केसमध्ये इथं कंप्रेशन येताना दिसायला भेटते, पण खिडकीच्या केसमध्ये बघा, जेव्हा खिडकीला वारा जर काय येत असेल ना, आणि खिडकी जर का समजा तिकडे दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर त्या लिंकमध्ये टेन्शन येईल. त्या लिंकमध्ये काय येईल? टेन्शन येईल. आणि जर का समजा कंप्रेस होत असेल ना, तर त्याच्यामध्ये काय येईल? कंप्रेशन येईल. एवढी बात तर क्लिअर आहे गड्या. तो एवढी तुम्हाला इथून काय शिकायला भेटलं? एकच वाक्य शिकायला भेटलं, की लिंक हे एक स्ट्रक्चरल मेंबर आहे, राईट का? आणि ते हिंजला आपण दोघं साईडला हिंजने जॉईन केलेलं असतं. तुम्ही एक वाक्य पटकन लिहून घ्या. कन्सेप्ट ऑफ लिंक लिहिल्यावरती आता इथे लिहायचं, लिंक इज, फक्त एकच वाक्य लिहायचे मग झालं. लिंक इज स्ट्रक्चरल मेंबर connected through hinge. Link is connected through hinge at both end. म्हणजे लक्षात आलं का, की जे काही आपली लिंक असते ना, त्याच्या बोथ एंडला कडी असते. कडी म्हणजे काय? कडी माहिती ना तुम्हाला? साखळी. आता बघा, ही चेन सर्वेमध्ये आपली जी काही होती, इथं पण काय हिंज आहे, इथे पण हिंज असते. तो ही लिंक असते आपली. तुम्ही म्हणतात ना, लिंक, एका लिंकची जी काही लांबी असते 20 सेंटीमीटर असते, आणि एवढी असते तेवढी असते. तुम्ही बघितलेलं तिकडे, बरोबर का? लिंक इज द स्ट्रक्चरल मेंबर थ्रू, काय म्हणले? लिंक इज द स्ट्रक्चरल मेंबर कनेक्टेड थ्रू हे हिंज ॲट बोथ एंड्स अँड subjected to no loading in between. त्या लिंकवरती म्हणतोय मी, लिंकवरती नो लोडिंग between then it has axial force only. त्याच्यावरती कोणता फोर्स लागत नाही. त्याच्यावरती फोर्स लागला असता तर तो बेंड झाला असता किंवा शेअर फोर्स पण आला असता. बघा, एखाद्या मेंबरवरती जर का असा फोर्स लागला ना, त्याच्यामध्ये आतमध्ये शेअर फोर्स पण जनरेट होतो आणि बेंडिंग मुवमेंट पण तयार होत असते. परंतु हा जो काही मेंबर आहे आपला, हा फक्त ॲक्सियल मेंबर आहे. हा मेंबर आपला काय? ॲक्सियल मेंबर आहे. क्लिअर आहे? हा एकच पॉईंट समजून सांगण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केला. कशी असते ती लिंक असं दाखवून द्या. इथे असते आपली हिंज, इथे पण असते हिंज. तो जो काही एक मेंबर आहे स्ट्रेट मेंबर असतो, हा स्ट्रेट मेंबर असतो. त्याच्या दोघं हेडला काय असतात? हिंज असतात. क्लिअर झालं का? हे क्लिअर झालं आहे? ठीक आहे. चला मग आता उदाहरणं बघू. तुम्ही उदाहरण सोडू शकता. आता सिम्पल आहे. काय बरं, काय उदाहरण दिले मला? सांगा बरं रे. आता लक्ष द्या, आपल्याला काय काढायचं? याचा टोटल DSI काढायचं. ठीक आहे, टोटल DSI काढायचं. टोटल DSI आपल्या याच्यामध्ये काढायचं आहे बरं का. आपण कसं काढणार? आता लक्ष द्या, तो आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का. सो इथं जर तुम्ही बघायला गेला तर इथं मला दिसायला भेटतं अजून एक तुलना. मी तुम्हाला एक फरक सांगणार याच्या पुढं. बीम आणि फ्रेममधला फरक सांगायचा मला. कशाचा? तो म्हणजे इंटरनल इनडिटर्मिनन्सीचा. तो सांगतो पुढे. पहिले आपण याचं टोटल काढून बघू बरं का. इथं किती रोलर आहे? तो इथं एक असेल, इथं किती असेल? 3. तो 1 आणि 3 किती झाले? 4 मधून 3 गेले 1. क्लिअर? हा झाला सॉल्व. पुढे जातो. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला इंटरनल लिंक कुठे आहे ते दिसून गेलेली पण असेल. आता आपण बघतोय कारभार. इथं आलो मी. इथं जर का आलात तर इथं अननोन किती आहेत रे? अननोन आहे इथं 3. अननोन किती आहे बरं का? सांगा आता. अननोन किती आहे इथं? अननोन किती आहे रे? 3 आहे का 1 आहे?
एक आहे, कारण की लिंक आपली काय आहे, लिंक ॲक्सियल मेंबर आहे. इंटरनल लिंक ही काय असते, ॲक्सियल मेंबर असतो. त्यामुळे इथं अननोन बघा, या इकडचं तर काम झालेलं आहे. इथं अननोन किती वेळ काय लावलं तुम्हाला, मेंबरमधला फोर्स आहे फक्त तो, आणि तो म्हणजे किती आहे, फक्त एक. तो एक मायनस एक मायनस तुम्ही आता इक्विलिब्रियम इक्वेशन इथं लावणार. इक्विलिब्रियम इक्वेशन आपल्याकडे समजा तीनच असणार आहे, बघून घ्या 3. आणि तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन भेटेल का, तुम्ही म्हणणार नाही. का भेटणार बरं का, तुम्ही जर का याला ताणतायत ॲक्च्युली मेंबर जर का असेल तर तुम्हाला एक्स्ट्राचं भेटणार नाही. केबल झाली, लिंक झाली, याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन भेटत नाही. तो देअरफॉर इथं काय असेल बरं का आपलं 3च असणार. तर मग 1मधून 3 गेले -2. ठीक, तर इथे या आता या ठिकाणी या ठिकाणी जर का आला तर काय रे, याचं काम झालेलं आहे, याचं काम झालेलं आहे. इथं आहे किती, इथे किती असेल बरं का, हा याचा हे आहे आपला, तो इकडे असेल 3 -3. ठीक आहे, तो 3 - 3 क्लिअर आहे ना. 3 - 3 = 0. का बरं का, इथं 3 - 3 कसं काय, तो इथं इंटरनल फोर्सेस जर बघायला गेला तर 3 आहेत, आणि इक्वेशन किती आहे, 3च आहे. तुम्ही म्हणा 3 कसं काय, हा इकडे होता ना एक, इथं हिंज होती ना आपली, पण त्याला काय जोडलेली आहे, त्याला एकतर केबल किंवा इंटरनल हिंज जोडलेली असेल ना, तर तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन भेटणार नाही. कला झालं बात, इथं आलं 0. त्याला इकडे आता इथं किती आहे, 3 - 3 0. सांगा उत्तर किती येते टोटल. 1 -2 म्हणजे -1 का रे, राईट. सो -1 येते का, किती येते बघा, इथं वरती किती होतं, हां ठीक आहे -1. क्लिअर. अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. क्लिअर झालं का पॉईंट तुम्हाला, असं सॉल्व करायचं आहे. आता तुम्हाला जर मी बोललो फक्त मला DS एक्सटर्नल काढून दाखवा, DSI एक्सटर्नली किती येईल सांगा बरं, एक्सटर्नली एक्सटर्नली किती येईल कुलदीप, सांग बरं मला. एक्सटर्नली मग फक्त DSI एक्सटर्नली सांग. इथं आहे 1 रिॲक्शन, इथं आहे 3 रिॲक्शन. फक्त रिॲक्शन बघायच्या, हिंजशी आपला काय संबंध, रिॲक्शन बोललो तुम्हाला मी एक्सटर्नलसाठी, राईट. तुम्ही तर किती, इथं आहे 1, इथं आहे 3 4, राईट की नाही, किती झाले 4. आणि 4मधून जर इक्विलिब्रियम इक्वेशन 3 मायनस केले तर किती असेल उत्तर 1. क्लिअर झालं का, राईट की नाही. अशा पद्धतीने आपण हे करून टाकतो. चला आता हे उदाहरण घ्या. चला बघा रे, चला सॉल्व करा. टोटल DSI पाहिजे मला. तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल, तुम्ही पद्धतशीर सॉल्व करू शकतात. 3 आणि 3 6, 6मधून 3 गेले 3, याचं काम झालं. चला या यायला हिंजला तुम्ही येतात कुठे, तुम्हाला कळत आहे का तुम्ही कुठे येतात, तुम्ही जॉईंटला किंवा हिंजला येतात, लक्षात घ्या बरं का. आता इथं येईल मी, इधर आले तर काय बरं का, इकडचं काम झालं आहे. याच्यामध्ये आहे 1, याच्यामध्ये आहे 3, तो 3 आणि 1 किती झाले 4. 4मधून जर इथून इक्वेशन किती असेल, आता सांगा बरं, इथे अवेलेबल इथं इक्वेशन किती भेटतात तुम्हाला, भलेही हिंज असू द्या, पण इक्वेशन किती भेटतात तुम्हाला सांगा. नेहा मला सांग, इथे इक्वेशन किती भेटतात तुला. किती इक्वेशन भेटत आहे, याला जोडलेली काय, याला एक तर केबल किंवा जर का लिंक जोडलेली असेल तर तुम्हाला ॲडिशनल इक्वेशन भेटत नाही, म्हणजे 3च भेटेल तुम्हाला. लक्षात आलं का. मग इथे होते 3 फोर्सेस, या केबलमध्ये होते 1 फोर्सेस किती आहे 4, मायनस इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहे आपल्याकडं 3, किती आहे 3. तो 4मधून 3 गेले 1, म्हणजे इथं मला किती सापडणार 1. क्लिअर झालं. मग आता याचं काम झालं, राईट. किती उत्तर काढले 5, बरोबर, राईट. उत्तर बरोबर 5 काढले. चला इथे या ठिकाणी आला होता, या जॉईंटला वरच्या टॉपला जर का आला तिथे किती 3मधून 3 गेले 0, खल्ला झाली बात, राईट. चला या हिंजला जर का आले तर तुम्हाला दिसायला भेटेल, हात सापडला गेला आहे. अननोन किती याच्यामध्ये, एकच अननोन आहे, तो म्हणजे किती, एकच अननोन आहे, राईट की नाही. तो एकच अननोन आहे, आणि ॲक्च्युली एक नाही, तो ती काहीची हे नाही आहे. जर ती अननोन किती आहे 3, अननोन किती आहे 3. इक्विलिब्रियम इक्वेशन किती भेटतील तुम्हाला, इथं 3 भेटतील. तो 3मधून 3 गेले 0. का, कारण की इथं तुम्हाला दिसायला भेटेल लिंक लावलेली आहे ना, त्यामुळे एक्स्ट्राचं इक्वेशन तुम्हाला भेटत नाही. याचं कारण पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, याचं पण काम झालं. चला या ठिकाणी आता अननोन किती, इथं याच्यामध्ये आहे 3, या लिंकमध्ये आहे 1, 3 आणि 1 4, अननोन किती इथं 4. इक्विलिब्रियम इक्वेशन किती असेल इथं 3, कारण की इथं लावून दिले तुम्ही लिंक, त्यामुळे इक्वेशन 3च असेल, वाढणार नाही काहीच. तिथे किती असेल आपल्याला उत्तर किती म्हणजे 1. मग याचं काम झालं, याचं पण काम झालं. आता इथे आलो मी याच्याकडे, तर इथे काय दिसायला भेटेल बरं का, याच्यामध्ये आहे 3 फोर्सेस, इक्विलिब्रियम इक्वेशन आहे 3, तर इथे उत्तर कसे असेल आपलं 0. याचं काम झालं, राईट. चला इकडे या, तो वरचे 2 मेंबरचं काम झाले, उरलं इथं हवाला. याच्यामध्ये आहे 3, याच्यामध्ये आहे 3, इक्विलिब्रियम इक्वेशन असेल 3, तो 3मधून 3 गेले किती 0, याचं पण काम झालं. इकडे 3मधून 3 गेले 0. क्लिअर झालं. मग बघा बरं, मोजा तुम्ही किती, हा 3,
प्लस हा 3 प्लस कुठे रे इथं 1 आणि इथे कुठे अजून इथे 1 आहे वरती 1 राईट की नाही. तो 3 हे झाले 5. क्लिअर झालं का हे. तर टोटल DSI किती आले 5. आता तुम्ही मला DSE पण सांगा एक्सटर्नली रिॲक्शन मायनस आपलं रिॲक्शन मायनस 3 2D आहे ना, रिॲक्शन मायनस 3च करणार मी. तो किती झाले सांगा मला. DSE किती येईल रे. DSE भाग्यश्वरी कमेंट करत चल सांग मला DSIE किती असेल. DSIE 3 राईट की नाही. हे 3 आणि 3 6 6मधून 3 गेले 3 राईट. आता मला DSI सांगा, इंटरनली सांगा. तर तुम्ही टोटल काढलेले आहेत 5, एक्सटर्नली काढलेले आहेत तुम्ही 3, 5मधून 3 गेले 2, तर 2 आपले काय असणार इंटरनल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का. याचा अर्थ असा असतो की तुम्हाला जर का समजा 2, आता हे 2 फोर्सेस कुठले असतात माहिती आहे का. लक्षात घ्यायचं कधी पण, हे 2 फोर्सेस कुठले असतील. ही जी काही झोपडी बनलेली ना, ही झोपडी कोणता पण जो क्लोज बॉक्स असतो ना, त्या क्लोज बॉक्समधले हे 2 फोर्सेस जर तुम्हाला माहीत पडले ना, तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. लक्ष द्या मी काय म्हणतो आता तुम्हाला. आता मला सांगा, समजा ही फ्रेम काढलेली राईट की नाही. तुम्हाला मी बोललो होतो हे तुम्हाला ओके होऊन जातं, हे बी तुम्हाला सॉल्व्ह होऊन जातं रे. परंतु जेव्हा तुम्ही बॉक्समध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात ना, तर तुम्हाला रस्ता सापडत नाही. मग तुम्ही काय म्हणतात की यांच्यामधले जर का मला काही एखादे सापडून गेले ना, तर माझं काम झालं असं म्हणतात. म्हणजे लक्षामध्ये आला का तुम्हाला. तो जो काही DSI इंटरनली असतो ना, तो काय असतो माहिती आहे का. या खोक्यामधलं हा जो खोका असतो ना आपला, हा खोका, या खोक्यामधलं काय असतं ते माहिती आहे का. या खोक्यामधले फोर्सेस असतात. त्या खोक्यामधले फोर्सेस जर तुम्हाला सापडलं ना, तरच तुमचं काम होईल. मग मला सांगायचं तात्पर्य काय माहिती आहे का, की DSI इंटरनली कधी येईल. DSI इंटरनली कधी माहिती आहे का, जेव्हा असे क्लोज बॉक्स असतील ना, तेव्हाच येईल. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो बीम आहे इथं खोका दिसतोय का तुम्हाला. असा क्लोज लूप दिसतोय का. इथं क्लोज लूप दिसतोय का तुम्हाला. तुम्ही म्हणणार नाही इथं क्लोज लूप दिसायला भेटत नाही. जर इथं क्लोज लूप दिसायला भेटत नसेल ना, तर DSI इंटरनली किती असतो 0. DSI इंटरनली किती असणार 0. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की बीमसाठी डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनसी किती असते 0. क्लिअर करून घ्या. बीमसाठी किती असणार DSI 0 असणार. क्लिअर झालं का. कारण की हा रस्ता ओपन असतो. सरळ हे सापडले जातात. रिॲक्शन जर तुम्हाला भेटली ना, तर मेंबर फोर्स भेटून जाईल. तुम्हाला क्लिअर होते का कन्सेप्ट. अजून सांगू का व्यवस्थित समजून. हे क्लिअर आहे का. पाठ करून घ्या वाटल्यास. क्लिअर आहे काय सांगा रे. हो राईट. या अशा पद्धतीने मला दिसायला भेटत. मग बीमसाठी जर प्रश्न विचारला तुम्हाला, एक MCQ जर बनवून टाकला की बीमसाठी इंटरनल इनडिटर्मिनसी किती असते, तर तुम्ही म्हणणार 0. परंतु फ्रेममध्ये जर का बॉक्स असेल तर आपल्याला सांगता येणार नाही, आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे, आपल्याला शोधावं लागेल. मग लोक काय करतात, एक तर तुम्हाला मी हा तरीका सांगितला, पण लोक काय करतात, आता बीमची बात तर क्लिअर करून टाकली. मग बीममध्ये बीममधलं तुम्हाला DSI एकदम पद्धतशीर फाइंड आउट करता येतो असं मी पकडून चालतो. आता DSI तो बीमचं काम झालं. आता फ्रेमकडे आलो. फ्रेमकडे तुम्हाला DSI एक्सटर्नली शोधता येईल. तुम्ही म्हणणार हो. इंटरनली शोधायचं. आता DSI इंटरनली तुम्हाला शोधायचं आहे. तर इंटरनली शोधण्यासाठी तुमच्याकडे काय बरं का, तर तुम्हाला जर का इंटरनली शोधायचे असेल तर तुम्ही कसं शोधणार DSI इंटरनली. तर तुम्ही काय करणार, तुम्ही बघणार की त्या फ्रेममध्ये बॉक्स आहेत का बरं का. समजा असा बॉक्स आहेत. अशा पण बॉक्स दिले आहे मला, तर बॉक्स दिलं आहे. तर तुम्ही काय करणार, आता तुम्ही टोटल काढत बसणार का. तो तुम्हाला इंटरनली म्हटलेलं तुम्ही सगळं टोटल काढत बसणार का. टोटल काढणार, पुन्हा एक्सटर्नल काढणार, मग टोटल काढणार, त्याच्यामध्ये एक्सटर्नल मायनस करणार, मग इंटरनल सांगणार. काही जरूरत नाही आहे. फ्रेमच्या केसमध्ये असं घडणार आहे. एक्सटर्नल तुम्हाला जर इंटरनल काढायचे असेल तर तुम्ही कसं काढणार, कारण की लूप आला नाही का. क्लोज लूप जर का आला तर 100% इंटरनल येणार आहे. क्लोज लूप जर का आला, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी क्लोज लूप आहे, काय म्हणतो मी तुम्हाला, ज्या ठिकाणी क्लोज लूप आहे तिथंच येईल ते, नाही तर येणार नाही. मग आपण काय करून घेतो बरं का, जर क्लोज लूप असेल आणि बॉडी ही काय 2D आहे, ही 2D. जर बॉडी 2D असेल ना, तर तुम्ही काय करतात, तुम्ही डायरेक्ट काय करून घेतात त्याला. आता कॅन्टिलिव्हरची भाषा काही वापरत नाही मी, कॅन्टिलिव्हरची भाषा काही वापरायची जरूरत पण नाही आहे. तर मग आपण काय करणार बरं का, आपण काय करतो, बॉक्स बघतो. मला सांगा तुम्ही, हा बॉक्स किती आहे, एकच बॉक्स आहे ना. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला जर एकच बॉक्स दिसायला भेटत असेल ना, तर तुम्ही म्हणायचं 3x1. जेवढे बॉक्स असतील ना, त्या बॉक्सला एकाने मल्टिप्लाय करायचं. त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, एकाने मल्टिप्लाय करायचं. राईट. याचं कारण पण सांगितलं असतं मी. तुम्ही त्याला कॅन्टिलिव्हरी कट करतात. कॅन्टिलिव्हरी कट केल्यानंतर तुमच्याकडे किती रस्ते असतात मध्ये घुसण्यासाठी, असली ती कहाणी असते. ठीक आहे. तर ॲक्च्युली आपण खूप साऱ्या कन्सेप्ट अगोदर बघून घेतलेल्या आहेत. ते महत्त्वाच्या कन्सेप्ट तर त्या होत्या.
महत्त्वाच्या कन्सेप्ट तर त्या होत्या, राईट की नाही. तो आता बघा बरं का, तो एक बॉक्स जर असेल तर मी बॉक्स मोजतोय, समजा एक बॉक्स आहे त्याला मल्टिप्लाय करतो 3 तुम्हाला 3 आहे का 3, तुम्हाला किती सापडले बरं का, तर इंटरनली किती सापडले 3, डायरेक्ट निघून गेलं 3, डायरेक्ट निघून गेले 3. बघा पुढं जाऊ, समजा आहे बघा आज आपल्याला DSI कम्प्लिटली पूरा सॉल्व करून टाकायचं, म्हणजे कसा बी क्वेश्चन आला वाटल्यास तर 9च्या पुढे टाईम झाला तरी चालत, ठीक आहे. थोडंसं बुकला हे करून घ्या, थोडं थांबून घ्या वाटल्यास तर. हे बघा अशा पण हा एक डबडा, हा एक डबडा, हा एक डबडा, हा एक डबडा. आता तुम्हाला मी म्हणलेलं काय, मला टोटल DSI काढून दाखवाय तुम्ही. टोटल DSI. आता टोटल DSI जर तुम्हाला काढायचं असेल ना तर हे सोपं आहे. तुम्ही आता हे करत जायचं नाही, कन्सेप्ट वापरत जायचं नाही. आता काय करणार तुम्ही DSE काढून घ्या, DSE. तर DSE कसं काढणार बरं का, तुम्हाला टोटल DSI काढायचं आहे ना, मग तुम्ही टोटल DSE प्लस DSI इंटरनली हे काढणार, या दोघांची बेरीज केली का होऊन जाईल. मग तुम्हाला उत्तर काढायचे, आता उत्तर काढायचे. हां, तर मग आपण या बघू बरं का, हे तीन त्रिक किती आले 9 मधून 3 गेले 6, म्हणजे एक्सटर्नल किती आले 6. क्लिअर. आता इंटरनल मला काढायचे, मी कसं काढणार बरं का इंटरनली. बघा इंटरनली कसं, बॉक्स किती, 1 बॉक्स, 2 बॉक्स, 3 बॉक्स, 4 बॉक्स, 5 बॉक्स, 6 बॉक्स, 7 बॉक्स, 8 बॉक्स. 8 त्रिक किती झाले, 8 त्रिक 24. सो 8 त्रिक किती झाले 24, म्हणजे 24 जर तुम्हाला लक्षात घ्या, या डबड्यांमधले फोर्सेस जर का 24 मेंबर फोर्सेस, या डबड्यांमधले 24 मेंबर फोर्सेस जर का तुम्हाला माहीत असेल ना, तरच तुम्हाला इंटरनली ॲनालिसिस करता येईल. तरच इंटरनली ॲनालिसिस करता येईल, ना तर करता येणार नाही, राईट. आणि पुन्हा हे जे काही 6 रिॲक्शन आहेत ना, हे 6 रिॲक्शन जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला ॲनालिसिस करता येईल. म्हणजे तुम्हाला 30 फोर्सेस जर माहीत असतील तर तुम्हाला ॲनालिसिस करता येईल. तर याचं उत्तर किती आलं, 30 आलं. हा एक तरीका आहे तुमच्याकडे सॉल्व करण्याचा. किंवा आता कन्सेप्टने जाऊ आपण, की टोटल जो काय आहे 30 येतो का बघा बरं का रे, कन्सेप्टने जा आणि 30 येतं का बघा बरं, चेक करा, पटापट सॉल्व करा कन्सेप्टने. तर कन्सेप्टने जर तुम्ही गेलात, आता हे बघ लक्षात घ्या, हा जो बॉक्स असतो ना 3D जर असेल ना आपला, 2D जर असेल ना 2D, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, 2 इंटू बॉक्स घेतात, 3 इंटू बॉक्स घेतात. जर 2D स्ट्रक्चर असेल तर 3 इंटू बॉक्स घेतात, नंबर ऑफ बॉक्स 3 इंटू नंबर ऑफ बॉक्स. पण 3D स्ट्रक्चर जर का असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करतात, त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, 6 इंटू नंबर ऑफ बॉक्स घेतात, ठीक आहे. 6 इंटू नंबर ऑफ बॉक्स घेतात, त्याच्यानंतर तुम्ही DSI इंटरनली काढून घेतात. तर मला कन्सेप्टनुसार काढून दाखवा, पेन बदलवतो, कन्सेप्टनुसार काढून बघू आपण. इकडे आहे 3, इकडे आहे 3 3 3 आणि 3 किती झाले 6, म्हणजे इथं आपल्याला दिसायला 6 मधून 3 गेले 3. इथं आहे 3, याचं काम झालेलं आहे. इथं असेल 3, राईट की नाही, इथं असेल 3. आता पटापट काढा हे करताला, याचं काम झालं असेल. इथं पण असेल, किती असेल 3, तर याचं काम झालं, याचं पण झालं. इथं असेल 3, याचं काम झालं, इथं असेल 3, राईट की नाही, याचं काम झालं. इथं पण असेल 3, इथं किती असेल 0, राईट. इथं आलो, इथं जर बघायला गेलं तर किती बरं का, इथं असेल 3, हे आता शिकून घ्या तुम्ही, राईट. 3 इथं जर बघायला गेलं तिथे असेल 0, इथे किती असेल 3, राईट. इथे किती असेल 3, इथं जर बघायला गेलं इथं किती असेल 0, राईट. 0 बाळा मोजत राहा, नाही सगळे अंक मोजत राहा, राईट. इथं जर बघायला गेलं तर काय, इथं जर बघायला गेलं तिथं आहे 3, हा झाला. इथे आहे 0. कन्सेप्ट शिकवतोय आपण, त्या पद्धतीने काढून टाकलं उत्तर, या पद्धतीने उत्तर काढून टाकलं आपण, ठीक. इथं आहे 0, इथं आलो मी, इथं आहे 3, इथं आहे 0, राईट. इथं आलात तुम्ही, आता इथं आहे 3, इथं आहे 0. आता खाली आलो, इथं किती आहे रे, इथं आहे 0 आणि इथं आहे 0. चला येतात का बरं मोजा. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 3 कुठे गेला रे, 3 3 3 3 10 30 व्हायला पाहिजे होतं ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 होत आहेत. याला बघा बरं, कोणता राहून गेला, लेफ्ट हँड सपोर्टचे ना. हे बघा ना, सपोर्ट कोणता, लेफ्ट हँड सपोर्ट म्हणताय तुम्ही, हा वाला का, हा ओके, हा वाला खालचा 3, राहून गेला, तो 3 10 30. ओके का, क्लिअर का. मग कन्सेप्टने मी काढून टाकला. आता तुम्ही मला सांगा, आता हे उदाहरण घेतलं, तुम्ही मला सांगा, इथं कन्सेप्टने जास्त लॉंग पाथ होता, दुसरा होता तो म्हणजे सरळ एक्सटर्नल काढा आणि इंटरनल काढा, दोघांची बेरीज करून टाका, बरोबर की नाही. या पद्धतीनं ही पण एक पद्धत होती. तो मी काय म्हणतोय, जी दुसरी पद्धत सांगितली ही पद्धत सोपी असते, दुसरी पद्धत जी सांगितली पद्धत सोपी असते. क्लिअर आहे. आपण ती अजून आपण क्लिअर केलेली नाही, अजून आपले बाकी. आता गंमत बघा, तो आता
आपण एक नवीन एक हे बनवलेलं आहे. पहिली होती कन्सेप्ट, तर ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. कन्सेप्ट ओके, तुम्ही म्हटले ओके. आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो. दुसऱ्या ठिकाणी आपण काय बोललो, जर बीम असेल, काय असेल बीम, तर बीमच्या ठिकाणी टोटल DSI कसा काढावा, तर टोटल DSI काढावा DS एक्सटर्नली प्लस DS इंटरनली. DS एक्सटर्नली प्लस DS इंटरनली अशा पण नाही, प्लस ॲडिशन इक्वेशन रे, ॲडिशनल इक्वेशन असं लिहा. इथं लिहा प्लस करून ॲडिशनल इक्वेशन, सॉरी प्लस नाही, मायनस करा, मायनस इथं मायनस करा, मायनस ॲडिशनल इक्वेशन. क्लिअर आहे, मायनस ॲडिशनल इक्वेशन करा. राईट, ओके. हा वाला फॉर्म्युला मी बनवला आहे समजा बीमसाठी. क्लिअर आहे का. ॲडिशनल इक्वेशन तुम्हाला माहिती आहे कुठे ॲडिशनल इक्वेशन किती भेटतात हे तुम्हाला कन्फर्म आहे. तुम्हाला एक कन्फर्म आहे. इंटरनल हिंजसाठी किती असतो, इंटरनल रोलरसाठी किती असणार, काय असणार हे आपण मी तुम्हाला वाटल्यास लिहून पण देतो. ठीक आहे. ॲडिशनल इक्वेशन कन्सेप्ट तर तुम्हाला मी अगोदर शिकवलेलीच आहे, पण तरी तुम्हाला मी सांगून दिली की ॲडिशनल इक्वेशन किती असते. ठीक आहे. तो एक्सटर्नली कसा काढतात तुम्हाला माहिती आहे. एक्सटर्नल कसं काढणार मी, इथे हे लिहायचं तुम्हाला, DSE इज इक्वल टू टोटल रिॲक्शन मायनस 3 फॉर 2D. बीमची केस चाललेली, बीमसाठी असं करतो मी. राईट, तो बीमसाठी असं करतो आहे. झालं. आणि जर 3D असेल तर DS एक्सटर्नली R मायनस 6 फॉर 3D. राईट. मग तुम्हाला DSE काढता आला का रे. ओके, तुम्ही म्हणणार हो बीमचं चाललं आहे, बीम लिहिले तुम्ही वरती चॅप्टर याचं नाव बीम लिहिले. आता तुम्ही मला सांगा DS इंटरनली किती असेल ना बीममध्ये, DSI इंटरनली किती असेल ना, DSI मायनस DSI एक्सटर्नल आणि प्लस ॲडिशन. तसं नाही करायचं. बीम आहे ना, हा बीम आहे ना, तो DSI इंटरनली किती असतो, 0. कुठे क्लोज लूप दिसतोय का तुम्हाला, नाही ना. क्लोज लूप दिसतो का बीममध्ये आपल्याला, नाही ना. त्यामुळे तिथे असं किती असणार, 0. तो DSI 0 असतो, क्लिअर करून घ्या. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला फायनल कसा बनेल माहिती आहे का बीमसाठी, DS एक्सटर्नली मायनस DS एक्सटर्नली मायनस एक्स्ट्रा इक्वेशन. राईट की मायनस एक्स्ट्रा. तर तुमचं याचं काम झालं. आता एक्स्ट्रा इक्वेशनबद्दल बोलतो आहे. बीममध्ये चाललं आहे बरं काहीतरी, बीममध्ये चाललं आहे. तो बीमबद्दल एक्स्ट्रा इक्वेशन कसं काढणार तुम्ही. आता बघा, जर इंटरनल हिंज असेल, ते तुम्हाला माहिती आहे कसं काढतात एक्स्टर्नल हिंज. समजा इथं 2 मेंबर होते, तर जेवढे मेंबर असतील, N म्हणजे नंबर ऑफ मेंबर मायनस काय करून टाकायचं, N म्हणजे नंबर ऑफ मेंबर कनेक्टेड टू द हिंज, नंबर ऑफ मेंबर कनेक्टेड टू हिंज. राईट. आणि तुम्हाला मी काय बोलतो आहे, एक्स्ट्रा इक्वेशन. सो देअरफॉर एक्स्ट्रा इक्वेशन किती येईल बरं काय केसमध्ये, एक्स्ट्रा इक्वेशन त्याला फोर्स रिलीज म्हणतात लोक, फोर्स रिलीज. तुम्ही एक्स्ट्रा इक्वेशन म्हणायचं. सो एक्स्ट्रा इक्वेशन इज इक्वल टू व्हॉट, N-1. हिंजची केसमध्ये N-1. मग समजा इथं जर का मी समजा 1 2 3 5 एवढे जर लावले असतील तर किती मेंबर झाले, 1 2 3 4 5 6. सो 6 - 1 म्हणजे किती एक्स्ट्राची इक्वेशन किती भेटले असतील मला, 5. N-1. ओके का. एक्स्ट्राचं इक्वेशन कसं काढतात, क्लिअर. मग तुम्हाला आता बीमबद्दल सोप्या पद्धतीने कसं सोडवावं हे क्लिअर झालं असेल. बीमबद्दल सोप्या पद्धतीने कसं सोडवावं हे क्लिअर झालं असेल. कन्सेप्ट पण आहे तुमच्याकडं आणि तुमच्याकडे हे पण आहे. तर दोघं तरीकेने तुम्ही सॉल्व करू शकतात. मी दोघं तरीकेने तुम्हाला सॉल्व करून दाखवणार याच्या पुढे. क्लिअर झाला का बीम तुम्हाला, बीम क्लिअर झाला. आता आपण फ्रेमबद्दल बोलू. चला आता फ्रेमबद्दल बोलू. बघा आता तुम्ही एक्स्ट्राचं इक्वेशन जे काही होतं ते एक्स्ट्राचं इक्वेशन मी 2D साठी सांगितलं होतं बरं रे, 2D साठी सांगितलं होतं. मग 2D साठी तुम्हाला मी सांगितलं होतं. 3D साठी तुम्ही कसं करणार, सोपं आहे ना. 3D साठी कसं करणार, समजा एक मेंबर 1 2 3 4 सांगा बरं का तुम्ही मला. आता इथे एक्स्ट्राचे इक्वेशन किती भेटतील जर का हे 3D असेल तर, जर हे 3D जर का असेल तर एक्स्ट्राचे इक्वेशन किती भेटेल तुम्हाला, किती भेटतील भाग्यश्वरी सांग. हे 4 मेंबर आहेत, किती भेटतील, अश्विनी नाही आली वाटतं आज. तो किती आहेत हे बघा, 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9. याला पकडून धरायचं, राईट की नाही. याला पकडायचं, मग 3D म्हणतो ना मी, हे 3 डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल, तिथे 3 डायरेक्शन होईल अशा पद्धतीने. पण 2D राहिलं असतं तर काय, 4 मेंबर आहेत ना, याला पकडून धरायचं. हा एकटा फिरल. आता का आलं का लक्षात, तो N-1. मग जर का समजा 2D असेल तर 2D असेल तर 3 राहिले असते, पण 3D राहिले असते तर 9 राहिले असते. क्लिअर. मराठीत पाठवून दिलं हिनं. तर ओके का रे, अशा पद्धतीनं. तो आता आपण बघणार आहोत फ्रेमबद्दल. चला फ्रेमबद्दल बघूया. फ्रेमबद्दल तुम्ही डिस्कशन करायला गेलात तर फ्रेमबद्दल मी टोटल DSI कसं काढणार, टोटल DSI इज इक्वल टू DSI एक्सटर्नली प्लस
असं समजा तुम्ही, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो आहे हां. DSI एक्सटर्नली, DSI इंटरनली मायनस एक्स्ट्रा इक्वेशन, आता ते हिंजसाठी सांगितलं होतं मी, मला त्या बीमसाठी पण सांगायला पाहिजे होतं. हां ठीक आहे, कॉमनली सांगून देईल मी. हे एक्स्ट्रा इक्वेशन जे आहेत ना, हे एक्स्ट्रा इक्वेशन तिघांसाठी कॉमनली सांगून देईल मी. ठीक आहे. हां क्लिअर झालं काय आलं रे बाप. नका मारू, हे काय कसं बंद करतात सांगून तरी द्या रे मला. ते बघा आता काय होतं बरं का. हां तर काय होतं, आपलं फ्रेम चालू होतं. फ्रेमबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता फ्रेममध्ये तुम्ही मला सांगा DSE कसं फाइंड करणार. काही नाही, रिॲक्शन -3 फॉर 2D, रिॲक्शन -6 फॉर 3D. क्लिअर झालं आहे, तो क्लिअर झाला. चला लिहून पण झालं एकदम ठळकपणे, एकदम बढिया पद्धतीने लिहून घ्या. चला आता DSI काढू. DSI, सो DSI इंटरनली किती येईल रे. DSI इंटरनली किती येईल रे. 3 × नंबर ऑफ बॉक्स 3 × नंबर ऑफ बॉक्स फॉर 2D, आणि 3Dसाठी किती 6 × नंबर ऑफ बॉक्स फॉर 3D. क्लिअर झालं का. क्लिअर झालं. ठीक आहे, तर तुम्हाला क्लिअर झालं राईट. सो इथपर्यंत ओके. आता आपण काय करणार, हे एवढं दोघं झालं असेल. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. हे बघा, मी तुम्हाला वाटल्यास तुम्ही इकडे कोपऱ्यामध्ये इकडे लिहून घ्या. एक्स्ट्रा इक्वेशन कसे भेटतात. तर इकडे पहिली कंडिशन हिंजवाली लिहून घेतली तुम्ही अगोदर. पुन्हा आता तुम्ही जनरल लिहिताय, सगळं जनरल लिहितात. जर का समजा मेंबर जेवढे असतील ना, तो n-1 एवढे एक्स्ट्रा इक्वेशन मला भेटतात हिंजच्या केसमध्ये. क्लिअर. दुसरा उचलतोय. जर होरिझॉन्टल शिअर हिंज किंवा गायडेड रोलर जर असेल, आता कसं प्रकारे कसं म्हणतोय मी, समजा हे बघा, याला म्हणतो मी होरिझॉन्टल शिअर किंवा होरिझॉन्टल गायडेड रोलर. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा बरं का रे, या गायडेड रोलरमध्ये किती याच्यामध्ये तो जाऊ शकतो. हा गायडेड रोलर जो की आहे, या गायडेड रोलर किती डिरेक्शनमध्ये जाणार आहे. तुम्ही म्हणाल एकच डिरेक्शनमध्ये जाणार आहे. कोणत्या, तो पण या डिरेक्शनमध्ये. म्हणजे एका डिरेक्शनमध्ये फ्रीडम आहे ना, मग तुम्हाला एक इक्वेशन भेटेल. किती इक्वेशन भेटेल. एक इक्वेशन भेटेल. क्लिअर आहे का. तुम्हाला एक एक्स्ट्राचं इक्वेशन भेटेल. एक एक्स्ट्राचं इक्वेशन तुम्हाला भेटणार इथं. तर त्यामुळे इथं आपल्याला एक एक्स्ट्राचं इक्वेशन भेटतं, हे लक्षामध्ये घ्या. म्हणजे मला म्हणायचं काय आहे, जर होरिझॉन्टल गायडेड रोलर किंवा व्हर्टिकल गायडेड रोलर, त्याला शेअर हिंज पण म्हणतात. काय म्हणतात त्याला, शेअर हिंज पण म्हणतात. तो होरिझॉन्टल गायडेड रोलर किंवा व्हर्टिकल गायडेड रोलर जर का असेल, तर तुम्हाला एक एक्स्ट्राचं इक्वेशन भेटणार. राईट. चला पुढे जाऊ. ही काय होती रे, ही इंटरनल लिंक होती. फॉर्म्युला जेव्हा तुम्ही वापरणार ना, त्यासाठी चाललेलं आहे. तर जेव्हा लिंक असेल, तिथं सांगतो मी आता एक्स्ट्राचं इक्वेशनसाठी. जर इंटरनल लिंक असेल, तुम्ही मला सांगा एक्स्ट्राचं इक्वेशन किती भेटतं इथं तुम्हाला. इथून भेटतोय 1, कारण की हे 2 आहेत ना. इथून भेटतोय 1 आणि इथून पण भेटतोय 1. तो 1 आणि किती भेटतात तुम्हाला 2. मग जर एक इंटरनल लिंक असेल, तर तेव्हा तुम्हाला 2 एक्स्ट्राचे इक्वेशन भेटतात. आणि कशा पण भेटतात ते तुम्हाला कळत पण असेल. बघा इथं कसं आहे, इथं 2 मेंबर कनेक्ट येत नाही हिंजला, तर इथून तुम्हाला एक एक्स्ट्राचं इक्वेशन भेटेल. इथं पण 2 मेंबर कनेक्ट येत ना, इथं पण 1 भेटेल. तो 1 आणि किती भेटेल 2. तो जेव्हा लिंक असेल ना, ते 2 एक्स्ट्राचे इक्वेशन भेटत असतात तुम्हाला. राईट. पुढे जर गेलात तर काय बरं, पुढे असतो आपला इंटरनल रोलर. माझं पर्सनल मत आहे की कन्सेप्टने जा. थोडासा मामूली टाईम लागेल. जर अवघड एक्झाम्पल दिसतं ना, तर कन्सेप्टने जायचं सरळ. राईट. आता इंटरनल जर का रोलर असेल, तर इंटरनल रोलरच्या केसमध्ये पण तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन भेटतात 2 एक्स्ट्राचं इक्वेशन भेटणार. क्लिअर. आणि 5 नंबर जर केबल असेल, तर तुम्हाला एक एक्स्ट्राचं इक्वेशन भेटतं. ते तुम्ही रट्टामारसारखं लिहून घेतलं असं तुम्ही समजू शकता. ज्याला वाटतं की नाही बाबा मला उदाहरण परफेक्ट सॉल्व करायचं आहे आणि मला सगळं व्यवस्थित पाहिजे, राईट का. तो एक्स्ट्राचं इक्वेशन काय असतात. केबल जर का असली तर एक इंटरनल रोलर असतं तर एक्स्ट्राचं इक्वेशन किती 2. एक इंटरनल लिंक असली तर एक्स्ट्राचं इक्वेशन किती 2, राईट की नाही 2. नंतर जर का इंटरनल आपलं काय म्हणतो त्याला, होरिझॉन्टल और व्हर्टिकल गायडेड रोलर जर का असले, शेअर हिंज म्हणतो आपण त्याला, तर त्याचं किती असणार बरं का, तर तिथे असणार 1. आणि इंटरनल हिंज असेल तर किती असतात 1. तो अशा पद्धतीने आपण फ्रेमचं काम करून घेत असतो. क्लिअर आहे. हे सगळं लिहून झालं तुमचं. ओके काय, हे सगळं लिहिलं का तुम्ही.
मी फॉर्म्युल्याने पण आणि दोघांनी सॉल्व्ह करून टाकून. आता आपण जाऊया ट्रस्टकडं. तो ट्रस्टचा फॉर्म्युला DSIचा कसा बनल? DSI इज इक्वल टू DSI एक्सटर्नल प्लस DSI इंटरनल. क्लिअर? हां. तर आता इथं मला सांगा, इथं एक्स्ट्राचं इक्वेशन येतील का रे? ट्रसमध्ये एक्स्ट्राचं इक्वेशन तुम्हाला भेटणार नाही का? कारण की ट्रसमध्ये इंटरनल हिंज पण राहत नाही, ट्रसमध्ये ओरिजेंटल गायडेड रोलर पण लावलेला नसतो, ओरिजेंटल गायडेड शेअर हिंज पण लावलेली नसते, ट्रसमध्ये लिंक पण नसते, कारण की ट्रसच मेंबरच लिंक आहे, राईट की नाही? इंटरनल रोलर पण नसतो. त्यामुळे इथं तुम्हाला एक्स्ट्राचं इक्वेशन इथं लिहून घेऊ वाटलं आपण मायनस एक्स्ट्रा इक्वेशन, ठीक आहे, असं लिहून टाकू. तो आता DSI कसं काढणार मी? DS एक्सटर्नल इज इक्वल टू काय असतो? R-3. डायरेक्ट इथं पण R-3चे हे फॉर 2D. DSI एक्सटर्नली फॉर 3Dसाठी R-6 फॉर 3D. क्लिअर झालं? सो DSCची बात कवर झाली. आता आपण DSIकडे जाऊ. DSI कसा काढतात लक्षात द्या. पहिले मला सांगा, DSI इथं येईल का? तुम्ही म्हणणार हो का? कारण की ट्रस्ट बॉक्ससारखा असतो बघा, बॉक्ससारखा, आणि जिथं बॉक्स आहे तिथं DSI पक्का येणार आहे, म्हणजे इथं DSI येणार आहे. आता DSI कसा काढायचा मी? DSI आता हे जे नाही DSI जो काय आहे ना, हा आपण जी कन्सेप्ट शिकवलेली ना त्याच्यापासून बनवलेला आहे. तो मेंबर -2J-3 ही कन्सेप्ट शिकवलं तुम्हाला मी. मेंबर -2J-3, ठीक आहे. सो मेंबर ब्रॅकेटमध्ये 2J-3 फॉर 2D केस, फॉर 2D ट्रस्ट. आणि DSI इंटरनल फॉर 3D केससाठी सांगतोय M-3J-6. ज्याला वाटत असेल मला फॉर्म्युले पाठ होऊन जात असतील तर 3Dसाठी तुम्ही इंटरनली असं काढू शकता. क्लिअर झालं? आणि ट्रस्टच्या केसमध्ये एक्स्ट्रा इक्वेशन किती असतात? सो एक्स्ट्रा इक्वेशन किती असतात? 0. एक्स्ट्रा इक्वेशन किती असतात? 0. असं सगळं तुम्ही आता एकदम परफेक्टली लिहून टाकलेलं आहे. क्लिअर झालं काय? हे तुम्ही लिहून झालेलं आहे का? मी तुमच्या वया चेक करेल बरं का सगळ्यांच्या. हे लिहून झाले का? हे सगळं ओके पाहिजे. मग आता सगळं एकदम पर्टिक्युलरली लिहून दिलेलं आहे मी. कुठे एक्स्ट्राचं इक्वेशन किती असतं, काय असतं, हे सगळं आपण बघून झालेलं आहे. कोणता पण एक्झाम्पल जर का आला तुम्ही या फॉर्म्युल्याने जाऊ शकतात किंवा कुठे पण. आता आपण काय करूया, आपल्या कन्सेप्टनुसार फॉर्म्युला बनवूया. कशानुसार? कन्सेप्टनुसार. आता हे जे की ना आपण खूप इम्पॉर्टंट आहे. जवळजवळ 3 ते 4दा तुम्हाला MPSCमध्ये विचारलं गेलेलं आहे हावाला ही कन्सेप्ट. याच्यावरती उदाहरणं पण रेफर करून घेऊ, आपण थांबून जाऊ, ठीक आहे. मग आता कन्सेप्ट काय बरं का लक्षात घ्या. काय म्हणतोय मी तुम्हाला? तर आपल्याला जर का समजा DSI काढायचं असेल तर DSIचा एक फॉर्म्युला असा पण बनतो काय? अननोन मायनस नोन हा फॉर्म्युला आपल्याला बरोबर बनवायचा आहे. अननोन मायनस नोन म्हणजे काय बरं का? अननोन मायनस नोन म्हणजे काय? आता इथं तुम्हाला माहिती बी अननोन मायनस नोन. तुम्ही मला एक सांगा, आता अननोन मायनस नोन मी म्हणतोय, तुम्ही असा फॉर्म्युला लिहितायत आणि एकदम सोपं आहे. कसं बरं का? DSI म्हणजे किती एक्स्ट्राचे आहेत बाबा? तर तुम्हाला अननोन किती आहेत? अननोन आहेत समजा 6 माझ्याकडं, आणि नोन माझ्याकडे रिॲक्शन असतात. मग तुम्ही काय म्हणतात बाबा? तुम्ही काय म्हणतात की जर का 6 अननोन आहेत आणि इक्विलिब्रियम इक्वेशन जर का 3 असेल तर आपल्याकडे इनडिटर्मिनसी कितीची येईल? 3ची येईल. म्हणजे अननोन मायनस नोन आलं ना, ते अननोन मायनस नोन आलं. कन्सेप्ट तीच आहे आपली की बाबा हो, अननोन जास्त आहे आणि इक्विलिब्रियम इक्वेशन एवढंच आहे, मग त्यामुळे आपल्याला DSI एवढा येऊन जाईल. सो अननोन मायनस नोन म्हणतो मी. आता अननोन काय असतो बघून घ्या. अननोन मायनस नोन. आता अननोन म्हणजे काय? तुम्ही सांगा बरं का रे, अननोन काय असतं आपल्याला? एखाद्या स्ट्रक्चरमध्ये अननोन काय असतं? तर तुम्ही म्हणणार रिॲक्शन जी असते ना, रिॲक्शन सपोर्टच्या रिॲक्शन जे असतात ना, ते आपल्याला काय असतात? अननोन असतात. बरोबर आहे ना? ते आपल्याला अननोन असतात. दुसरं अजून काय बरं का? मेंबरमधले जे फोर्सेस असतात ना, मेंबर फोर्सेस, ते पण आपल्याला काय असतात? अननोन असतात, राईट की नाही? सो रिॲक्शन प्लस मेंबर फोर्स हे आपले काय असतात? हे आपले अननोन आहेत. तो अननोन इज इक्वल टू रिॲक्शन प्लस मेंबर फोर्स. क्लिअर? राईट. आणि नोन काय असतं आपल्याला? नोन असतात आपल्याला जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन. तो नोन काय असतं आपल्याला? जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन. जॉईंटचे इक्विलिब्रियम इक्वेशन आपल्याला नोन असतात. क्लिअर आहे तुम्हाला? ठीक. आता कसं बनवतो फॉर्म्युला लक्ष द्या सगळ्यात, राईट. अजून हे पण माहीत असतं ना, अजून आपल्याला काय माहीत असतं माहिती आहे का? प्लस करायचं. नोन आपल्याला जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन असतं आणि प्लस एक एक्स्ट्रा इक्वेशन.
सो अननोन आपल्याला रिॲक्शन आणि मेंबर फोर्स असतात आणि नोन आपल्याला जॉईंट इक्वेशन आणि एक्स्ट्रा इक्वेशन पण आपल्याला माहीत असतात की बाबा या ठिकाणी जर का हिंज असेल तर एक्स्ट्रा इक्वेशन किती मग आलं का म्हणजे एक्स्ट्रा इक्वेशन म्हणजे इक्विलिब्रियमची इक्वेशन आहेत ना मध्ये मग तुम्हाला जॉईंट इक्वेशन किती असतील ते माहीत आहेत आणि एक्स्ट्रा इक्वेशन हे नोन आहेत आपल्याला. मग आता मी फॉर्म्युला बनवतो. चला या बनवू आता. तो आपण फॉर्म्युला बनवू. आता बीम आणि फ्रेमसाठी एकच फॉर्म्युला बनतो. हा फॉर्म्युला बघितला पण असेल तुम्ही. चला बघा बरं का काय तो काय लक्षामध्ये येतं माझ्या आता बीम आणि फ्रेमसाठी. आता रिॲक्शन प्लस एका मेंबरमध्ये किती हे असतात रे बीम आणि फ्रेममध्ये एका मेंबरमध्ये किती फोर्सेस असतात इंटरनल एका मेंबरमध्ये किती फोर्सेस असतात रे सांगा पटकन. आवाज येत नाही आहे तुझा कुलदीप बागेश्वरी. बीम आणि फ्रेममधल्या एका मेंबरला कट जर केलं तर त्याच्यामध्ये किती फोर्सेस दिसायला भेटतात तुम्हाला. मेंबर फोर्स किती असतात 3. तर एका मेंबरमध्ये जर का समजा 3 असेल तर अशी खूप सारे मेंबर असतील तुमच्याकडे. मग तुम्ही काय करणार एका मेंबरमध्ये 3 आहे ना मग नंबर ऑफ मेंबरमधून घेणार R+3M करून घेणार. R+3M करून घेणार. मी तुम्हाला बीम आणि फ्रेमसाठी सांगतोय तो R+3M हे झाले आपले काय अननोन. हे काय झाले आपले अननोन. हे अननोन झाले मायनस मला नोन करावं लागेल. आता नोन काय माझ्याकडे नोन काय माझ्याकडे आहेत नोन जॉईंट किंवा सपोर्टचे इक्विलिब्रियम इक्वेशन. मग मला तुम्ही सांगा बीम आणि फ्रेममध्ये जॉईंट किंवा सपोर्टचे इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात रे. इक्विलिब्रियम किती असतात एका जॉईंटला इक्विलिब्रियम किती इक्वेशन किती भेटतात तुम्हाला बीम आणि ज्याच्यामध्ये 3. एका जॉईंटला 3 भेटतात. असे तुमच्याकडे खूप सारे जॉईंट असतील तो 3 इंटू जॉईंट 3 × J 3J 3 इंटू जॉईंट क्लिअर. सो R+3M मायनस 3 इंटू J प्लस एक्स्ट्रा इक्वेशन किती असतात तुम्हाला मगाशीच लिहून दिले मी राईट किंवा तुम्हाला कन्सेप्ट पण माहिती आहे. हे झालं कशासाठी बरं काय हे झालं 2D बीम किंवा हे झालं 2Dची कहाणी झाली 2D काय. तो 2D बीम किंवा 2D फ्रेम जर का असेल ना तर तुम्हाला अशा पद्धतीने काढता यायला पाहिजे. हे तुम्ही लिहून घेतलं आहे ठीक आहे हे लिहून घेतलं आहे. चला आता आपण बघूया 3Dच्या केसमध्ये. 3Dच्या केसमध्ये कसं बनवणार मी टोटल रिॲक्शन प्लस 3Dच्या केसमध्ये मध्ये एका मेंबरला जर का कापलं ना तर एका मेंबरमध्ये 6 फोर्सेस सापडतात. असे मेंबर किती असतील खूप सारे असतील. तो 6 × M. M म्हणजे काय तुम्ही लिहून घ्यायचं कुठेतरी. M म्हणजे नंबर ऑफ मेंबर. M = नंबर ऑफ मेंबर झालं मायनस. आता एका जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती सापडणार रे. एका जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती सापडणार तुम्ही म्हणणार 6. एका जॉईंटला एक सापडेल असे जॉईंट खूप सारे असतील तो 6J म्हणणार मी 6J प्लस एक्स्ट्रा इक्वेशन कळालं का. हे 3Dसाठी 3D बीम किंवा फ्रेमसाठी हा फॉर्म्युला क्लिअर झाला का. कन्सेप्ट क्लिअर झाली का. कन्सेप्टनुसार फॉर्म्युला बनवला आहे मी काही पाठ नाही केलं त्याला राईट. हे झालं. चला आता बीम आणि फ्रेम झालं उरले काय ट्रस. आता ट्रससाठी काय करता येईल बरं का आपल्याला. ट्रस तुम्ही मला सांगा अननोन मायनस नोन ना तो DSI = अननोन मायनस नोन. मग आता तुम्ही मला सांगा ट्रसच्या एका मेंबरमध्ये ट्रसच्या पहिले रिॲक्शन करून घेतो. रिॲक्शन ह्या आपली अननोन आहे प्लस अजून अननोन काय आपला मेंबर फोर्स. ट्रसच्या एका मेंबरमध्ये किती अननोन असतात रे म्हणजे फोर्स किती असतात ट्रसच्या एका मेंबरमध्ये. एका मेंबरमध्ये एक असतो. किती असतो 1. मग जर का समजा 1 असेल तर अशी मेंबर किती काही तुमच्याकडं असे खूप सारे मेंबर तुम्ही काय करणार मग 1 × M करून देणार. 1 × M करून देणार. 1 × M म्हणजे काय याला मी असं लिहू शकत होतो ना R+M म्हणत होतो ठीक आहे. आणि मला सांगा की जो काही आपला ट्रस आहे त्या ट्रसला जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात. नोन काढायचा नोन जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन 2. सो 2J एका जॉईंटला 2 असतील तर 2J म्हणेल मी. असे खूप सारे जॉईंट असतील आणि इथे एक्स्ट्रा इक्वेशन भेटतं का तुम्हाला नाही. झालं फॉर्म्युला. देअरफॉर ट्रससाठी फॉर्म्युला काय बनला M+R अननोन आहे. हां M+R काय आपले अननोन मायनस नोन झालं. हे झाली कशाची केस ही झाली आपली कशाची केस तर ही झाली आपली 2Dची केस. आता 3Dसाठी फॉर्म्युला काय बनल 3Dसाठी फॉर्म्युला काय बनल बघा इथून जातो. रिॲक्शन प्लस 3Dमध्ये मला सांगा 3D मेंबरमध्ये 3Dतला एक मेंबर जर कापला 3Dमधला एक मेंबर कापला तर त्याच्यामध्ये किती फोर्सेस सापडतील. एकच सापडेल काहीच दुसरं काही सापडणार नाही एकच सापडेल. सो R+M हे जसं तसं राहील.
मायनस जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन किती असेल, तो 3 असेल 3ची. अशा पद्धतीने हे 3Dचा फॉर्म्युला पण तुम्ही लिहून टाकला आणि तुम्हाला सगळं काही येतं आहे अशा पद्धतीने क्लिअर झाला. तो मला तर काही प्रॉब्लेम नाही येत. हे फॉर्म्युला मी तोंडी काढलेले तुमच्यासमोर, मी काही बघितले नाही काही नाही. तो त्यामुळे कन्सेप्टनुसार मी याला काढून टाकलेत. हे सगळे फॉर्म्युले तुमच्या कागदावर तुम्ही लिहिलेले असेल, तुम्ही लिहिलेलं असेल हे चेक करण्यासाठी मला पर्सनली हे तुम्ही जेवढं मी फॉर्म्युले लिहून दिलं ना, मला प्रत्येकाने फोटो काढायचा पहिले आणि मला पाठवायचं ते. ठीक आहे, झाल्या पहिले फोटो काढायचा आणि पाठवायचा. आता गंमत बघा, एक क्वेश्चन घेतो फक्त आणि सोडून देतो. तुम्ही फॉर्म्युले लिहून दिले असतील. चला क्वेश्चन घ्या. फाइंड आउट, हा प्रश्न MPSCला विचारला गेला आहे. ठीक आहे, फाइंड आउट. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की आपलं काय संपलेलं आहे आता, आपलं डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आपलं संपलेलं आहे. फक्त बाकी आहेत उदाहरणं घेईल मी आणि आपण कायनेमॅटिक बघूया. तो फाइंड आउट स्टॅटिक डिग्री ऑफ, कोणता पण एक्झाम्पल येऊ द्या आता, कसं पण. फाइंड आउट स्टॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी फॉर प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम having 15 मेंबर 3 रिॲक्शन, कॉमा करून लिहा, 3 रिॲक्शन, 15 मेंबर 3 रिॲक्शन ऑन कॉम्पोनेंट अँड 14 जॉईंट आणि जॉईंट किती दिली तुम्हाला, 14 जॉईंट. तर मला सांगा तुम्ही आता उत्तर काय दिले तुम्हाला. म्हणले फाइंड आउट द स्टॅटिक, ऑप्शन पण दिलेले तुम्हाला, ऑप्शन पण लिहून देतो वाटल्यास तुम्ही. पहिले बघा, फाइंड आउट द स्टॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी म्हणे आणि प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम आहे. तो प्लेन रिजिड जॉइंटेड फ्रेम म्हणजे काय रे, रिजिड जॉइंटेड फ्रेम म्हणजे पोर्टल फ्रेम. ठीक आहे, हां, तो रिजिड जॉइंटेड फ्रेम तुम्हाला दिले म्हणजे पोर्टल फ्रेम तुम्हाला दिलेले. म्हणले की 15 मेंबर्स आहेत आणि 3 रिॲक्शन्स आहेत, तर मला आणि 14 जॉईंट आहेत. मी ते लिहून देतो खाली काय गिवन डाटा आहे. गिवन डाटा तुम्हाला दिलेले 15 मेंबर आहेत, 3 रिॲक्शन आहेत, 14 जॉईंट आहेत. राईट, तो बघा. आणि फ्रेम म्हणलेलं आहे. मग फ्रेमसाठी फॉर्म्युला कसा बनवला आता आपण, फ्रेमसाठी अननोन मायनस नोन. अननोन आपल्याला काय आहे, अननोनला आपल्याला रिॲक्शन आहे आणि एका मेंबरमध्ये किती फोर्सेस असतात, 3, तो मेंबर 3m. इथं काही एक्स्ट्रा इक्वेशन दिलेलं नाही आहे. तुम्हाला प्रश्नामध्ये एक्स्ट्रा इक्वेशन म्हणून मेन्शन केलं का, नाही. किंवा एक्स्ट्रा इक्वेशन म्हणजे रिलीज शब्द वापरतील किंवा एक्स्ट्रा इक्वेशन म्हणतील. तो r + 3m मायनस हा झाला अननोन, मायनस नोन किती असतं, एका जॉईंटला आपल्या पोर्टल फ्रेमच्या एका जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतात, 3J. एक्स्ट्रा इक्वेशन इथं नाही. हा झाला फॉर्म्युला आपला. मला सांगा, तुम्हाला रिॲक्शन दिली त्यांनी 3 दिली ना, हां, 3 + 3 इंटू मेंबर किती दिले तुम्हाला, मेंबर दिलेत 15. राईट, मायनस 3 इंटू जॉईंट किती दिले तुम्हाला, जॉईंट किती येत रे, 14. चला सांगा उत्तर किती येत आहे. 15 × 45, 45 आणि 3 48, 48मधून 42 गेले 6, तो 6 तुमचं उत्तर असेल. क्लिअर झालं का क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्या परीक्षेमध्ये दिसायला भेटेल. तुम्ही कोणत्या पण परीक्षेमध्ये जा, हा प्रश्न तुम्हाला दिसायला भेटेल. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे की यार मेंबरमध्ये किती फोर्सेस असतात आणि जॉईंटला इक्विलिब्रियम इक्वेशन किती असतं. अननोन मायनस नोन करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला बनवून टाका. क्लिअर आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला बनवून टाका. तर आपल्या पद्धतीने आपण फॉर्म्युला बनवलेला आहे आणि इथं मी आता थांबतो. सगळ्यांना क्लिअर असेल. पहिले मला तुम्ही